राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये. तर मंडळी, आज फायनली आपलं सूर्यफूल काढण्यासाठी रेडी झालेलं आहे आणि सकाळपासून काम चालू आहे सूर्यफूल काढायचं. तर मंडळी, तुमच्या आशीर्वादाने ना आम्हाला भरपूर असं सूर्यफूल होणारच आहे. पावसाने साथ दिलेली आहे. आम्ही तर रोज वाट बघतोय कधी पाऊस होईल, कारण की इतकी काय उष्णता भडकत आहे ना, प्रचंड असं निसर्गामध्ये गरम होत आहे. जसं हे फुल तोडलं ना आपण, तसं टॉर्लीमध्ये टाकायचं नाही का भाग्यश्री. म्हणून खूप सोपं जात आहे, कारण की हे फुल आहे ना भरपूर असे जाड आहेत आणि जड आहेत हे फुलं. जड आहे तर वजन खूप आहे याला. हो. आणि तनू तर सकाळपासूनच सूर्यफूल खाती. राम खातो, आता तनू खाती. तनू कसं लागतंय? तिचं चाललंय खायचं काम हळूहळू सुलून. छान लागते. हा मंडळी, आता हे जे सूर्यफुलाचं बी आहे ना, त्या बी भरण्यावर असतं. 4 किलो सूर्यफुलामध्ये 1 लिटर तेल निघतं. आणि जर सूर्यफूल खूपच छान जर असेल तर 3.5 किलोमध्ये 1 लिटर आपल्याला तेल हे भेटतच असतं. आणि मंडळी, तुम्ही दुकानामधून सोयाबीन तेल आणता, सूर्यफूल तेल आणताना, पण हे जर शेतातलं सूर्यफूल जर नेलं आणि लाकडी घाण्यावर जर आपण तेल काढलं ना, तर मवाळाचं मत कसा असतो, मधासारखं सूर्यफुलाचं तेल हे निघत असतं ओरिजिनल लाकडी घाण्यावरचं. भरपूर असं सूर्यफूल निघलंय. हे सूर्यफूल फक्त 2 कॉकचं आहे हो. आणि अजून 4 कॉक बाकी आहेत. असं 6 कॉकला सूर्यफूल लावलं होतं आम्ही. 3 ट्रॅक्टर टाकलेले आहेत ही सूर्यफुलाचे, बघू शकता. आणि मंडळी बघा ना, तुमच्या आशीर्वादाने जिकडे तिकडे सूर्यफुलच दिसत आहे. याच्यामध्ये बिया असं निब्बर आहे पूर्ण. आपण दोन्ही बाजूनी असा दंड टाकलेला आहे, वरंबा टाकलेला आहे. म्हणजे पाऊस आला ना दोन्ही बाजूनी पाणी बाजूला निघून जाईल, सूर्यफुलामध्ये पाणी जायचं नाही. तणूचं तर काम चालूच आहे, खायचं तोंडात हात आहेच. आणि वरून झाकण्यासाठी असे 3 ते 4 मोठे मोठे बारदाणे आणलेले आहेत. किती पाऊस आला तरी भिजणार नाही अशा पद्धतीने झाकून टाकायचंय. भाग्यश्री, काय वाटतं, किती जरी पाऊस आला तरी भिजन का आपलं सूर्यफूल? नाही भिजणार. कारण की भरपूर असे बारदाणे आणले ना. हो, भरपूर आहेत, पण जास्त चाला तर नाही सांगता येतो. हो हो. चला आपण आता तिकडे जाऊ. ट्रॅक्टर पण भरत आलंय. आता हे 2-3 दिवस आपल्याला सुकून द्यायचंय. चांगलं वाळलं पाहिजे तेव्हा याचं खळ काढायचंय. अजून वलचटच आहे जरशी. पोपट लय खाते बरं का याला. पोपट, मोर, पाखरांनी पण भरपूर खाल्ले तर, पोपटांनी, मोरांनी. आणि आपण आता परत खळ काढायच्या टायमाला पण व्हिडिओ बनवणार आहेत. खळ कशा पद्धतीने काढायचंय आणि किती सूर्यफूल होत आहे आपल्याला ते पण आपण बघणार आहेत. तर चला आपण अगोदर तिकडं जाऊन येऊ. ट्रॅक्टरने सगळे झाडं मोडून घेतले तर, बाया ज्या सूर्यफूल मोडीतात ना त्यांना हवा लागत नव्हती, त्याच्यामुळे सगळं मागचं मोडून टाकलंय. आणि जसं पुढं जाते ना तसं आपलं ट्रॅक्टर पण पुढंच आहे. फुल तोडलं की झाड तोडून टाकतात, कारण की दाटच एवढं आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहे तर भरपूर असं गरमतं, ऊन लागतं, हवा लागली पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी असे मोडून टाकलेले आहेत. तनू हळूहळू चल. तनू फुलच घेऊन येते. खायचंय तिला फुल. पक्षी बघू शकता मंडळी, सूर्य मावळायला आलेला आहे. काळं काळं आबळ भरत आलेलं आहे. पाऊस येणारच आहे. गावातले मित्र आहेत, त्यांचं ट्रॅक्टर आहे. तर मंडळी बघू शकता, हे मोठे भाऊ आहेत. भाऊ, कसं काय वाटली सूर्यफुलाची शेती? शेती खूपच छान आहे. यावर्षी निघाल ना भरपूर सूर्यफूल? अगदी प्रचंड म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात. आपण आपल्या प्रेक्षकांना देणार आहोत ना भाऊ सूर्यफूल ते, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते. नक्कीच देण्याचा आपण प्रयत्न करूच. ज्यांना याची आवड आहे, विषमुक्त तेल खायचंय, हा. त्यांच्यासाठी आपण नक्की देण्याचा प्रयत्न करू. एवढं काम केलेलं आहे मित्रांनो आपण 90 दिवस ह्या प्लॉटसाठी, रात्रंदिवस पाणी वगैरे. आणि विषय असा आहे, आपण याला एकही स्प्रे मारलेला नाही. आपण कुठलंच याला कीटकनाशक वापरलं नाही, बुरशीनाशक वापरलं नाही आहे. याला जमिनीमधून आपण कोणतेच खतं, लिक्विड खतं वगैरे काही दिलेले नाही आहे. फक्त आपण शेणखत टाकलं होतं याला, तेवढं शेणखतावर आपण आणलेलं आहे. कारण त्याचा विषय असा आहे का आपल्याला सर्वांना हे नॅचरल द्यायचं आहे. नॅचरल म्हणजे बिना कुठल्या केमिकलचं द्यायचं आहे. भलं मग थोडं उत्पन्न कमी जरी झालं तरी आपल्याला हरकत नाही. मटेरियल वगैरे काही सोडलं नाही, काही नाही, एक मटेरियलचा दाणाही टाकलेला नाही. फक्त आपल्या घरच्या गाईचं शेणखत टाकलेलं आहे. घरच्या गाईचं गोमूत्र, शेणखत आपण एकत्र करून स्लरी बनवलेली आहे. गुळ म्हणा, तुमचं बेसन पीठ वगैरे हे असं टाकून स्लरी बनवलेली आहे आपण याला. आणि त्याच्यापासूनच बनवलेलं आहे, त्याच्यापासूनच आपल्याला फळं आलेलं आहे एवढं. आज अशा मोठ्या आता बरेच शेतकरी येऊन गेलेले आहेत आपल्याकडं, का त्यांचं असं म्हणणं आहे खूप चांगल्या मोठ्या संख्येने आपण उत्पन्न घेऊ शकतो याचं. त्यांनाही खूप आवडलेलं आहे. आपली टारली फुल भरत आली आता. खूप जड आहे हे क्रेट. आणि असं ट्रॉलीमध्ये टाकून द्यायचं.
खूप असं कष्टाचं काम झालंय, पण कष्टाला फळ हे 100% आलेलंच आहे. अवघड जात आहे ना मोडायला. अयो, अवघड जात आहे खूप. झाड खूप मोठे मोठे आहेत ना. हो, खायला छान लागतंय बरं का वल्ल. आम्ही तर काल भाजलं होतं, भाजून छान लागतंय. तव्यावर कसे भाजलं हे काढून होतं घ्यायचे? शेंगदाण्यासारखं. हा, बी काढून घ्यायचं आणि तव्यावर भाजायचं मीठ टाकून, लय छान लागतं. सुट्टी घ्यायची का नाही आता? तर मंडळी, हे जे सूर्यफूल आहे ना, ह्या बघा, हे असं काढायचं काम चालू आहे. असं फूल धरलं का हे असं तोडून घ्यायचं. आणि विषय असा आहे सूर्यफुलाचा, इतकं काय दाट सूर्यफूल आहे ना, ज्या झाडाचं फूल तोडलं ना ते झाड फक्त आपल्याला असं करून टाकायचं आहे. म्हणजे जी हवा येते ना, आपल्याला हवा लागन, कारण की याच्यामध्ये हवा बिलकुल लागत नाही. त्या बघा, असं फुलं तोडायचे आणि फूल तोडलं की आपल्याला हे सूर्यफूल असं टाकायचं ट्रॉलीमध्ये, असे फेकायचे मध्ये. तनू पॅक बाईस ग बाळा. हां, आणि सुट्टी याच्यामुळे घेतली, अजून 1 तास काम झालं असतं, पण असं आभाळ दाटून आलेला आहे, वारा सुटलेला आहे, गारवा, आणि प्रचंड असा मातीचा पावसाचा वास येत आहे, सुगंध. त्याच्यामुळं आपण आता चाललेलो आहोत. हा, काढलेलं आहे. कसं पडतंय भाग्यश्री फूल? चांगलं पडतंय. तर बघू शकता, 2 कॉकमध्ये 4थी ट्रीप टाकली नाही. हो, आपण आता हे सगळं सूर्यफूल 2 दिवस काढून घेणार आहेत आणि नंतर खळ करणार आहे त्याचं. हा हा, अगदी सोपं काम आहे या मशीनचं. आणि मशीनमधून निघतं का हे पहिलं बघावं लागेल. दादा, वाळले का फुलं? तनू हुशार आहे, तनूला खाऊ विचारावं लागेल. तनू नुसती दिवसभर सूर्यफूल खाते. इकडं बघ तनू, छान आहे का? का बा काकू येत या? मंडळी बघू शकता, पाऊस आला नाही आपल्या खळ्यासाठी, भरपूर असं सूर्यफूल होत आहे. सूर्यफुलाची क्वालिटी एकच नंबर आहे बरं का मंडळी. हे बघू शकता, एकदम सुंदर असं जाड जाड बियाणं आहे. बघू शकता बियाणं, आणि भरपूर असं सूर्यफूल होणार आहे. आपल्याला घरी नेऊन टाकलेला आहे एक ट्रॉली. पावसाने साथ दिली, निसर्गाने साथ दिली, त्याच्यामुळे आपलं खळं चालू आहे. भाग्यश्री, कस काय हाल? भरपूर होईल ना सूर्यफूल? कस काय मजा आहे.
आवरा लवकर, एकच टेलर राहिला मंडळी, बघू शकता हा शेवटचा टेलर आहे. आणि पाऊस येण्याच्या अगोदर कालच्या काल सूर्यफूल काढून रोटर मारून नांगरट करून आपलं रान अर्थातच शेत रेडी आहे. आणि बघू शकता खूप अशी पावसाने साथ दिली, निसर्गाने साथ दिली आणि तुमच्या आशीर्वादाने असं भरपूर असं सूर्यफूल निघालेलं आहे. आणि प्रचंड आपल्याला सूर्यफूल झालेलं आहे. सूर्यफुलाचे एकदम फुलं सुद्धा अशी कडक वाळून गेले. शेतकऱ्याला भरपूर कष्ट असतात मंडळी. एक एक फुलं आम्ही सेपरेट केलं, एक एक फुल तोडलं आणि एक एक फुल वाळवलं. मी प्रचंड 2 दिवस अशी माती वडली पाऊस येऊन फुलं सडू नये म्हणून. पण चला, पाऊस पडलाच पाहिजे. पण शेतकऱ्याला भरपूर असे संकट असतात. हे जे निघलेलं आहे सूर्यफुलाचं वेस्टेज, हे शेळ्या मेंढ्या गाया खाणार आहे. सगळ्यांचे असे कष्ट चालू आहे. आपण सूर्यफूल असं शेतामध्ये पावून टाकलेलं होतं. जर पाऊस आला असता तर सगळं सूर्यफूल आपलं भिजलं असतं, सगळ्या सूर्यफुलाचं वाटोळं झालं असतं. पण मंडळी, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि निसर्गाच्या साथीने आणि देवाच्या कृपेने आपल्याला असं भरपूर असं सूर्यफूल झालेलं आहे. तर आता नेमकं सूर्यफूल किती झालेलं आहे ना, आणि 100 किलो सूर्यफुलाला 2 पोते असे गच्च भरावं लागतात, तेव्हा 1 क्विंटल भरतं. ह्या 12 ते 15 गोण्या आहेत ना, ह्या गडबडीमध्ये काढल्या आम्ही. सूर्यफुलाचं फुल वल्लं होतं, पण काय असतं, याला वल्लं जरी काढलं ना, याच्या बियाला काही अडचण येत नाही. पण जे असं फुलं असतं ना, त्याच्यामध्ये कापूस असतो, मग तो कापूस ह्या बियामध्ये येत असतो. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे चांगलं वाळलेलं आहे ना, याला असं वरती करायचं आहे. बघू शकता, हे असं जर वर केलं ना, जे कापसासारखं फुलं असतं ना वाळलेलं, ते बाजूला पडन आणि आपलं बी हे जागेवर पडन. तर मंडळी, आज पण याला कष्ट आहेत. ट्रॅक्टर येणार आहे उद्या परवा, त्याच्यामधून ट्रॅक्टरमधून आपण परत टप मारणार आहोत. मंडळी, आपलं सूर्यफूल होतं 1 एकर, आणि एका एकरामध्ये नेमकं आपल्याला सूर्यफूल किती झालं. तर मंडळी, एका एकरामध्ये आपल्याला आहे ना कमीत कमी 10 ते 11 क्विंटल सूर्यफूल व्हायला पाहिजे, असा माझा अंदाज आहे. कारण की आपण याचं काय माप केलेलं नाही. जशा गोण्या तिकडून भरल्या तशी इथं आणून टाकलेल्या आहेत. पण सो असू द्या, आपण जेव्हा उद्या परवा ट्रॅक्टर येईल आणि ट्रॅक्टर जेव्हा टप करेल ना, तेव्हा आपण त्याचं माप करणार आहोत काट्यावरती. आपलं सूर्यफूल हे 10 ते 11 क्विंटल हे एका एकरामध्ये होणार आहे. पहिल्या दिवशी 15 गोण्या आणल्या, काल 15 गोण्या आणल्या, 30 गोण्या झाल्या, आणि आज ह्या 20 गोण्या घेऊन आलेलो आहे. अशा 50 गोण्या आपल्या एका एकरामध्ये निघलेल्या आहेत. एक गुणी जर 20 किलोची धरली ना, तर आरामशीर आपल्याला 10 क्विंटल सूर्यफूल होणारच आहे. पण बघू, आता वाळून देऊ याला 2 दिवस, ट्रॅक्टरमधून परत काढू, साफसफाई करून घेऊ, आणि मग मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळवल की आपल्याला नेमकं सूर्यफूल किती झालेलं आहे. तर चला मंडळी, ही होती सूर्यफुलाची शेती, हे होते सूर्यफुलामधील कष्ट. आणि आपल्याला तेल खाण्यासाठी, तुम्हाला तेल देण्यासाठी मी एवढे कष्ट केलेले आहेत. तर चला मंडळी, आपण भरपूर असं कष्टाने ना सूर्यफूल काढून घेतलेलं आहे. तुमच्या आशीर्वादाने भरपूर आपल्याला सूर्यफूल झालेलं आहे. आणि मंडळी, तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लवकरच आम्ही सूर्यफूल तेल देणार आहोत. जर तुम्हाला सूर्यफूल घ्यायचं असेल ना, आजच कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचं नाव सांगा, तुमचं गाव सांगा, म्हणजे आम्हाला सोपं जाईल कुरिअरद्वारे पाठवायला किंवा पोस्टाने पाठवायला. हे सूर्यफूल घेण्यास कोण कोण इच्छुक आहे, तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये. आणि कोणाकोणाला या सूर्यफुलाची आवड आहे, कोण कोण लाकडी घाण्यावरचं तेल खाऊ इच्छितं, ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की आम्हाला कळवा. तुमच्या गावाचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा. आणि खरोखर तुम्हाला जर आवड असेल ना तुमच्या दादाकडून तेल घेण्याची, त्यांनी तर अवश्य कमेंट करा आणि अवश्य आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा, हे सूर्यफुलाचे तेल तुम्हाला पाहिजेलच, आणि तुमचा दादा तुम्हाला हे सूर्यफुलाचं तेल तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नक्कीच देणार आहे. तर चला मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि आजचा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतरही जण असे भरपूर आहेत आपल्याकडून सूर्यफूल हे तेल घेतीनच. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.